नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपला सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केला जो की बँक निफ्टीमध्ये होता. तर बँक निफ्टी आधी डिस्कस करून घ्या एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग आज चांगलीच गॅप अप होती. पीडीएचच्या वर आणि ओपनिंग दिली आणि जी फर्स्ट कॅन्डल होती ती पण स्ट्रॉंग होती. बुलिश साईड आणि स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली होती. इथे जेव्हा ही कॅन्डल वर क्लोज झाली तर इथे मला वाटलं की या रेंजमध्ये एक टाइम स्पेंड करू शकतो. ब्रेकआउट देईल वरच्या साईडने आपण एक टार्गेट बुक करू शकतो. बट त्यांनी तसं न करता नेक्स्ट कॅन्डलमध्ये इंगल्फिंग क्रिएट केलं. या कॅन्डलचा लो आणि डे लो पण यांनी या कॅन्डलमध्ये ब्रेक केलेला आहे. तर इथे व्होल्टिलिटी आलेली होती. मी क्लिअरली सांगितलेलं होतं ह्याच्या क्लोजिंग नंतर की आता पीडीएच जो आहे तो स्ट्रॉंग सपोर्टचं काम करत आहे. इथे टाइम स्पेंड केला, त्यानंतर ब्रेकडाऊन देईल तर आपल्याला ब्रेकडाऊनसाठी ट्रेड करायचं आहे. फर्स्ट टार्गेट जे होतं ते आपण क्लोजिंग लेवल ठेवलेलं होतं आणि सेकंड टार्गेट जे होतं ते डायरेक्ट आपण पीडीएल ठेवलेलं होतं, कारण याच्यामध्ये कोणताही हडल नव्हता आणि क्लिअरली जी स्पेस होती ते ओपन होती. तर आपला जो सेटअप आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे. या कॅन्डलमध्ये तुम्ही बघाल तर इथे एक रिजेक्शन घेतलं, इथे एक रेंज क्रिएट केली. ऑलमोस्ट 3-4 कॅन्डलची रेंज होती. त्यानंतर या कॅन्डलमध्ये स्ट्रॉंग ब्रेकडाऊन दिलं. क्लोजिंग जी होती ती पण स्ट्रॉंग होती आणि डायरेक्शन क्लिअरली दाखवत होतं की हा डाऊन साईडला कंटिन्यू शिफ्ट होत आहे. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. ज्या प्रकारे मी सांगितलं की टार्गेट जे होतं ते हे लेवल होतं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली पीडीएल लेवल होतं. ऑलरेडी जे मार्केट सुरू होतं पीडीएचच्या आतमध्ये सुरू होतं आणि जनरली पीडीएचच्या आतमध्ये जर मार्केट असलं तर या रेंजमध्येच फिरत राहतं. त्या अकॉर्डिंग मोठ्या टार्गेटसाठी मी ही ट्रेड एक्झिक्यूट केलेली होती. जेव्हा इथे एंट्री घेतली आणि त्यानंतर इथे अपसाईडला पुश आलं, इथे थोडा थांबलेला आहे, डाऊन साईडला डायरेक्शन दाखवलं. बट ही जी रेंज होती ही खूप थोडी कॉम्प्लिकेटेड होती आणि मार्केट पुश करून इथे थांबलेला होता. इथे अपसाईडला पुश केलं, इथे अपसाईडला पुश केलं, इथे अपसाईडला पुश केलं. ऑलरेडी 3 टाईम इथे टच झालेले होते. मी सांगितलं इथनं जर वर गेला तर आपल्याला इथे रिव्हर्सलसाठी या लेवलच्या वर एक आपण बाईंग पण करू शकतो. बट आपण इथे जो घेतलेला ट्रेड होता तो कंटिन्यू राहिलेला आहे आणि ऑलमोस्ट इथे आणि 90% जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. तर इथे जेव्हा हे स्विंग क्रिएट होत होते तर आपल्याला इथे ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो फर्स्ट ट्रेलिंग आपण ह्याच्यावर लावली, सेकंड जी होती ते ह्याच्यावर लावली आणि फायनल जी होती ती ह्याच्यावर लावली. त्यानंतर जसं बँक निफ्टीने हा रेंज काढला आणि एक मोठी कॅन्डल क्रिएट केली. जनरली इथे भरपूर जणांचे एसएल लावलेले असतील कारण की ऑलरेडी 3 टचेस होते आणि क्लोजिंग लेवल पण होता. तर जेव्हा पण चांगली लेवल एकदा ब्रेक होते तर तिथे एसएल हंटिंग होते आणि मोठी कॅन्डल क्रिएट होते. ऑप्शनमध्ये स्पाइक पण लागतात आणि जर ऑलरेडी प्राइस होल्ड करून ठेवलेली आहे तर डायरेक्टली डंप होते. तर तेच इथे तुम्हाला बघायला मिळालेले असेल. त्यानंतर ही कॅन्डल क्लोजिंग केल्यानंतर एक कॅन्डल अजून पण डायरेक्शनमध्ये बनली. इथे स्मॉल स्विंग बनला बट मी इथे ट्रेल केलेलं नव्हतं कारण की ही जी कॅन्डल होती हे डॉमिनेट दिसत होती. मी या टार्गेटसाठी थोडंसं ट्रेड होल्ड करून ठेवलेली होती. त्यानंतर इथे स्विंग क्रिएट केला, ब्रेकडाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला, थोडंसं इथे बाहेरना इन्व्हर्ट करण्यात आलं. जेव्हा इथे डाऊन पुश आला तर इथे फ्रॅक्टल पण आलेला होता. तेव्हा मी इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो ट्रेल करून मी ह्याच्यावर लावला. नंतर पुन्हा एकदा एक स्विंग क्रिएट केला, पुन्हा डाऊन साईडला आलं, इथे पण एक फ्रॅक्टल क्रिएट झाला. तर इथे पण आपल्याला थोडंसं अजून चान्स मिळाला तर आपण इथनं उचलून ह्याच्यावर लावलं. जेव्हा इथनं थोडंसं अपसाईडला निघालं तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या रेंजमध्ये इथे बुक झाला. त्यानंतर पुन्हा डाऊन साईड मोमेंटम केलेली आहे आणि पुन्हा वरच्या साईडने पुश करून जे मोमेंटम ठेवलेली आहे ते अपसाईडनेच ठेवलेली आहे. क्लोजिंग दिलेली आहे ते ऑलमोस्ट आजची जी रेंज होती त्याच्यामध्ये त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आजचा डेट टोटली इझी होता. इथे तुम्ही बघाल या लेवलवर आपण एक्झिक्यूट केलेला आहे. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपलं जे टार्गेट होतं ते पीडीएल होतं बट ऑलमोस्ट आणि इथे 90% टार्गेट जे आहे ते डन करून दिलेलं होतं. इथनं जेव्हा रिव्हर्स झाला फ्रॅक्टल टू फ्रॅक्टल आपण ट्रेल केलेला आहे. या स्पाइकमध्ये इथे यांनी स्पॉटमध्ये तर ब्रेक नाही केलं बट ऑप्शनमध्ये स्पाइक लागला तर तिथे आपलं बुक झालेलं होतं आणि त्यानंतर यांनी कंटिन्यू अपसाईडला मोमेंटम दाखवलेला आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल बँक निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. निफ्टीची ओपनिंग पण चांगलीच आज गॅप अप होती. फर्स्ट कॅन्डलने इंडिशन क्रिएट केली, दोन्ही साईडने याला वीक होते. इथनं ही जी मोमेंटम होती एवढी काही खास नव्हती. डाऊन साईडचं डायरेक्शन तर दाखवत होती बट ज्या प्रकारे आपल्याला मोमेंटम पाहिजे त्या प्रकारे नव्हती. कारण की तुम्ही जर बघाल तर ही कॅन्डल पण एवढी काही खास नव्हती. ही पण अपसाईडनी क्लोजिंग दिलेली होती, ही डायरेक्शनमध्ये होती. मला वाटलं इथे एक रेंज क्रिएट करणार, डाऊन साईडला जाणार तर लगेचच ही जी क्लोजिंग लेवल आहे ही आणि पीडीएच जो आहे तो खूप जवळ होता त्यामुळे आपण इथे ट्रेड घेऊ शकलो नसतो. मी क्लिअरली तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितलेलं पण होतं. इथे ब्रेकडाऊन पण आलेला आहे, डॉमिनेट कॅन्डल पण होती बट रेंज क्लिअर नसल्यामुळे कारण की हर्डल हे जे होते हे खूप जवळ होते त्यामुळे आपण ही जी ट्रेड आहे ही इग्नोर केलेली आहे. कारण की जेव्हा अशी लेवल असते आणि की लेवल असते तर त्यावर रिॲक्शन जास्त येते जे की तुम्हाला इथे बघायला मिळाले असेल. इथनं बाहेरने पुश केलं, पुन्हा खाली आणलं, पुन्हा पुश केलं, व्होल्टिलिटी क्रिएट केलेली आहे. पीडीएचवर पुन्हा पुश केलं, पुन्हा खाली आणलं, पुन्हा पुश केलं तर इथे तुम्हाला दिसत असेल 1 2 3 4 टाईम इथे टच केलेला आहे आणि अपसाईडने पुश करण्यात आलेला आहे. त्यानंतर ही जी मुवमेंट होती हे डायरेक्ट होती तर तसं आपण याला इग्नोर करतो. त्यानंतर ही तर टोटली एका रेंजमध्ये होती आणि ज्या प्रकारे तुम्ही लाईव्हमध्ये बघितलेलं असेल टोटली साईडवेज होती, स्लो मोमेंटम होती. तर एवढं क्लिअर डायरेक्शन नव्हतं त्यामुळे टोटली आपण याला इग्नोर केलेलं आहे आणि आता जी क्लोजिंग दिली आहे ती पण या रेंजच्या मध्येच आहे. तर आजच्या सेटअप अकॉर्डिंग फक्त एकच ट्रेड होता
बट ह्याच्यामध्ये हर्डल होते आणि स्पेस नव्हता, त्यामुळे आपण टोटली याला इग्नोर केलं. एकच ट्रेड घेतला जो की आपला बँक निफ्टीमध्ये होता. प्रॉपरली त्याला आपण मॅनेज केलं आणि एक्झॅक्ट लेवलला जिथे बुक करायचं प्रॉपरली तिथे आपण बुक पण केलेलं आहे. तर इथे तुम्हाला दोन इंडायसेसचं एक्सप्लेनेशन समजलेलं असेल. तर आता बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10 वाजून 5 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 45,600चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 270 मध्ये. आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1 वाजून 6 मिनिटांनी. 45,600चा सी तो झालेला आहे 148 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग एकच ट्रेड होता बँक निफ्टीमध्ये. प्रोबॅबिलिटी बँक निफ्टीमध्ये जास्त होती, तर आपण बँक निफ्टीला प्रॉपरली आज ट्रेड घेतलेला आहे आणि प्रॉपर लेवलला त्याला मॅनेज करून बुक पण केलेला आहे. कालचा जो एसएल होता तो फक्त इथे 5 पॉईंटचा होता आणि इथे जर तुम्ही टार्गेट बघत असाल तर टार्गेट ऑलमोस्ट 120 पॉईंटचं इथे टार्गेट आपण बुक केलेलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल की रिस्क रॉट प्रॉपरली आपण कशाप्रकारे मॅनेज करतोय, ट्रेडला कशाप्रकारे घेतोय, प्रोबॅबिलिटी कशी वाढवतोय ते तुम्हाला इथे आजच्या ट्रेडमध्ये आणि काल जो एसएल केलेला आहे त्याच्यामध्ये समजलेलं असेल की एसएल देताना आपण किती कमी देतोय आणि घेताना आपण किती पॉईंट घेतोय. ते जे लास्ट टीममध्ये असतील त्यांना प्रॉपरली आजची सायकोलॉजी आणि काल कसं आपण मॅनेज केला, आज पण आपण कशाप्रकारे मॅनेज केला ते प्रॉपरली आज समजलेलं असेल. तर तुम्हाला पण अशाच प्रकारची लर्निंग वाढवायची असेल तर तुम्ही पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये जोडू शकता आणि तुमची लर्निंग वाढवू शकता. त्याकरता तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करावं लागेल आणि डिटेल घ्यावं लागेल. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये जोडू शकता आणि तुमची लर्निंग वाढवू शकता. त्याचबरोबर जे हे मी रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या ट्रेडचं अपडेट तुम्हाला समजलं असेल तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.